श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आत्ताचा व्हिडिओ हा असा असणार आहे जे आपल्या गावाचे दैवत श्री माऊली आणि गिगोबा यांचं दर्शन आणि त्यांच्याबद्दलची माहिती. हे एकदम जागृत देवस्थान आहे. प्रत्येक गावामध्ये देवस्थान असते तसं आमच्या गावातसुद्धा माऊली आणि गिगोबा हे खूपच जागृत देवस्थान आहे. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. गावकऱ्यांकडनं घेऊ आपण. चला तर मग आपण जाऊ तिकडेच. आता आपण श्री देवी माऊली या मंदिराजवळ आलो आहे. आपण आता मंदिरात जाऊ आणि या मंदिराबद्दल देवींबद्दलची माहिती घेऊ. चला आता आपण आतमध्ये जाऊया. हो. आणि काकांकडनं आपण यांच्याबद्दल माहिती घेऊ. हो, सगळी माहिती. बुधाची परब म्हणजे किती आहे ती. आणि आता हे आमचं हे माऊली मंदिर, माऊलीचं देव, हे देव पाषाण आहे. माऊली देवी माऊली, श्री देवी माऊली. इकडे बाजूला हे आहेत ते आमचे 12चं पूर्वस. इकडे आहेत परबवस. तिकडे पाठीमागे आहेत पूर्वेचा मालक म्हणून आहे, तो दिसत नाही आता. इथे हे 12चं निरांकर आहे. इथे हे आहे काय आपलं, हे 2-3 पाषाण आहे. एक ब्राह्मण आहे इकडे, अशी ब्राह्मण, जैन ब्राह्मण आहे इकडे, हे जैन ब्राह्मण. आणि हा बाबलो भगत म्हणतात ते, हे इथं आहे पाषाण, बाबलो भगत म्हणून. हे इकडचं जे सगळे आहेत ते ह्यांचे, कोणाचे, आमचे गावड्यांचं. म्हणजे पूर्वी गावडे इथं होते अगोदर, आणि ते गावडे आता इथून निघून गेलेत ते, हे सोडून. आणि त्याने तिकडे पाडळसला स्थापन केलं. त्याच्यानंतर हे आमच्याकडे राहिलं. मग ते आम्ही त्यांची पूजा वगैरे करतो, परब सगळेजण इकडचे. आणि काय तो त्यांची सगळ्यांची नावं काय नक्की सांगता येणार नाही. जवळजवळ 400 वर्षाचं जुनं आहे. जवळजवळ 400 वर्ष होऊन गेलेले आहेत या मंदिराला. आणि एकदम जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान आहे इथे. मी बरेच वर्ष मुंबईला राहतो, परंतु प्रत्येक कार्यक्रम असला, काही कार्यक्रम असला तरी गावी येतो. तसंच मुंबईला आम्ही दसऱ्या जो वगैरे कार्यक्रम असतात, हे बरेचसे कार्यक्रम मुंबईला साजरे करतो. दसऱ्याचे आपल्या गावचे लोक, सर्व लोक एकत्र आम्ही ती मुंबईला येतो. मी आरोज ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्षच असल्या कारणाने सर्व जोखमदारी माझी असते तिथे. आणि मी तिथे व्यवस्थित पार पाडून इकडे सुद्धा येऊन मी कार्यक्रमाला व्यवस्थित सहभागी होतो, प्रत्येक कार्यक्रमाला. हे आमचं श्री देव रवळनाथ त्यांची मूर्ती आहे, रवळनाथाची. आणि त्याचं परिवार बाजूला आहेत ते, ह्या बाजूला आहेत देवाच्या उजव्या बाजूला. तो एक आहे पाषाण ते रवळनाथाचा पूर्वज, आणि दुसरं आहे ते पंचाकरी म्हणून. असे ते 2 पाषाण आहेत तिथे. हे बारस म्हणून एक उत्सव असतो. तो बारसीचा उत्सव इथं खूप वर्षापूर्वी केलेला आहे. 4 बारस झालेले आहेत ते बारशीचा उत्सव. म्हणजे 4 वेळचे ह्या 4 खुंट्या इथं ठेवलेल्या आहेत लावून, आणि त्याची एक आठवण म्हणून. वसाचं देऊळ आहे. आणि पालो मानकरी इथं त्याची पूजा करतो. ह्या देवांची पालो मानकरी या देवांची पूजा करतो इथं येऊन. तो इथं राहत नाही, तो जरा दुसऱ्या गावात राहतो. पण ज्यावेळी उत्सव असतो त्यावेळी तो इथं येतो आणि आपलं काम करतो इथे येऊन. म्हणजे ते पहिल्यापासून इकडे ते पूजा करतात पूर्वीपासून. हो, मानकरी आहे तो. मानकरी आहे तो एक. आम्ही जे 12 मानकरी आहोत ना, त्याच्यातला एक मानकरी हा पालव आहे. अच्छा. हा.
हो, हे थाळकाराचं देऊळ आहे. म्हणजे पूर्वी जे कोण इथं होते नाही तो थाळकार पूर्वीपासून जातो, कळलं की नाही. आणि त्याला तो थाळकार आणि मग कुळकार असे दोघांनी मिळून काय केलं, हे देवस्थान स्थापन केलेलं आहे. तर ती थाळकार म्हणतात, त्याची हे मंदिर आहे त्याचं. आणि त्याची त्या मूर्त्या आहेत नाही, तो थाळकार आणि त्याचा परिवार. हे पण खूप जुनं असेल ना? हो, त्यावेळेचं ते पूर्वी. हो, ज्यावेळी स्थापना केली का नाही त्यावेळेचंच आहे ते. त्यावेळेचंच आहे ते थाळकार आणि त्याचा परिवार. हे आहे छोटं मंदिर, नितकालाचं छोटं मंदिर. आणि त्याचा हे एक निरांकार म्हणून त्याच्याबरोबरचं. हो, नीतीचा नितकरी म्हणून याला म्हणतात. हे संपूर्ण काय रीत सहज ह्याचं त्याच्या ताब्यात आहे सगळं. हे रीत नीत सगळं तो बघतो सगळं. बाराचा वाटो. हां, हे आमचं ना हे 12चा चव्हाट आहे. काय रीती मर्यादा काय कोणी चूक असला कोणी काहीतरी असलं तर इथे हे तोडतात. म्हणजे तोडणी करतात इथं. तोडणी होते चव्हाट्यावर. काय तसेच आता ही 2 पाषाणं बघा. नाही, त्याची नाव तशी काय नाव नाही. 2 दुसरं म्हणजे आमचे दसरा असतो तेव्हा ही देवस्थानची आमची जवळ. हां, ती दसऱ्याला आपल्याकडे लग्न होतात आणि त्याच्यात जे सोन्याची लूट करतात. हे सोन्याचं आपलं झाड आहे, त्याला कळम म्हणतात. म्हणजे कळंब वृक्ष. ह्याचं सोनं लुटतात. हां, मुंबईसारख्या ठिकाणी आपट्याची पानं आहेत. आपट्याची पानं, मुंबईच्या आपट्याची. आणि इथे हे कळम काय म्हणतात त्याला? कलम म्हणतात. कलम किंवा कळम म्हणतात असं त्याला म्हणतात. कळम किंवा कलम असं म्हणतात त्याला. त्या दिवशी इथे फुल गर्दी असते. जुन्या पाषाणाचं नंतर सांगू. आत कळस, तिन्ही तरंग आणि तिथं लग्न लावलं जातं. भटजी मंगलाष्टक म्हणतात आणि त्यांची लग्न लावतात. माळा वगैरे घालतात एकमेकांना तिथं तरंगांना. आणि ते लग्नाचा कार्यक्रम इथं होतो. पहिलं इथे आल्या सुरुवातीला ते धनगराची चोपई होते. धनगराची चोपई झाली की नंतर आमची तरंगा इथे येतात ह्या एक मंडपात. त्यानंतर इथे देव अवसार उभे राहतात म्हणजे पुडीवर. ह्याला काय म्हणतात? दीपमाला. म्हणजे ज्यावेळी जत्रा वगैरे असतात त्यावेळी ते हे लावतात, पणत्या पेटवतात. पुऱ्या दीपोत्सव करतात. अच्छा, दीपोत्सव असतो. हां, त्यावेळी संपूर्ण. नाईकाचं बस म्हणतात हो. खरं म्हणजे कसं होतं, नायकीचं बस म्हणतात नाही तो, पण त्यांच्यानी काय केलं करायची तो आता त्यांचे नाईक म्हणून केलं. हा पडले नाईक म्हणून केलं. आमचं नाईक समाज परिवार आहे. नाईक. अच्छा. त्यांचा हा वंश आहे. पूर्वी ते तसं बघायला आलं तर हे न्यायदान करत होते. अशा चौक म्हणजे त्याला काय म्हणतात आपली न्यायनिवाडा, चावडी. ज्या काय गावचा नेऊन न्यायनिवाडा करायचा असेल ते इथे बसून तो निवाडा व्हायचा. तो इथून चालायचा. इथं पायरी होती ती न्यायनिवाड्याची पायरी. हो, आणि त्या पायरीवर बसून न्यायनिवाडा करायचा. करतात आमचे हरिजन लोक आहेत. हे सकाळी संध्याकाळ नौबत करणार. इतर कार्यक्रमाला हे वाजवण्याचा वगैरे कार्यक्रम ते करतात. म्हणजे अजूनपर्यंत परंपरा त्यांनी चालू आहे. म्हणजे दोन्ही वेळी, सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही वेळी करतात. नौबत चालू होते. म्हणजे हे फक्त तेच वाजू शकतात. तेव्हा हो. नाही, ते ज्यांना मान आहे नाही ते मानाप्रमाणे सगळं चालतं. त्यांच्यासाठी एवढी जागा ठेवलेली आहे. सेपरेट जागा त्यांच्यासाठी कम्प्लीट अशी एवढी जागा त्यांना. ते आपले मानकरी आहेत. आमच्या 12 मानकरी आहेत, ते मानकरी आहेत. ते जरा देवस्थानचे मानकरी 12 पैकी एक पहिला म्हणजे
हे मान दळवी तळवी. दळवी त्याला आम्ही पहिला त्याचा मान. दुसरा मान परब, तिसरा मान पालव, चौथा मान नाईक, नाही पाचवा मान राऊळ, नंतर मग हे दांडेकर, सहा सहावा नंतर हे सुतार मिस्त्री मिसरी ते सातवा, नंतर सोनार आठवा, शिरोडकर सोनार शिरोडकर ते शिरोडकर. आठवा, आणि महाबर हे आधी पहिल्यांदा हे देवळी देवळी आणि भाविण हे 9 आणि 10 झाले ते. नंतर मडवळ हे आहेत आणि त्याच्यानंतर मग हे कोण नाबर महाबर आणि करायची असेल ती तर ते कर. देवस्थानचे काम हा देवस्थानचे सम्राज्ञ घालतात ते काय मुख्य काय म्हणजे काय त्यांचं काय देवस्थानची जी सम्राज्ञ असतात वर्षातून 2 वेळा, एकदा देशदामीची सम्राज्ञ आणि परत नंतर मग पुन्हा जत्रेच्या वेळी सम्राज्ञ. त्यावेळी संपूर्ण देवस्थानच्या प्रत्येक पाषाणाला नैवेद्य दाखवतात. ह्या देवस्थानात जे पाषाण आहेत नाही सगळ्यांना नैवेद्य दाखवतात. ते काम त्यांचं अभ्यंकर करतात. हो हे आमचे 12 पंचायतीनातलं एक देवस्थान म्हणजे लिंग म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे पुरातन आणि याला फार महत्त्व फार आहे आणि 12 पंचायतीनात हे देवस्थान येतं. उत्सव आम्ही करतो सगळे गावातले लोक मिळून आणि हे दशावतारी नाटक होतं या ठिकाणी महाशिवरात्रीला. स्पॉन्सर आमचे दळवी साहेब करतात. हां बेताळ थंयसर ती ह्या बघतो आतमध्ये किचन रूम हा बघ थंयसर लायल्या वरती. हां ठीक. हां सांग. हे 12 पंचायत वेताळ देवस्थान वेताळ त्याचं बाजूला भूतनाथ म्हणून पाषाण त्याच्यात आमच्याकडे एक तरंगकाठी आहे. हा भूतनाथाचं तरंगकाठी आहे. अच्छा 12 पंचायतींना हे देवस्थान येतं. आणि ह्या वेताळाचा ह्या बाकीचा परिवार हां हे ह्याचं नाव ह्या देवतेचं नाव आहे गजांत लक्ष्मी. कळलं ना. म्हणजे ती हे असं पाषाण कुठल्या विशेषतः गावात कुठल्या मिळत नाही. आपल्या आमच्या आरोसमध्ये हे तुम्हाला सापडेल असं हे देवस्थान गजांत लक्ष्मी. त्यालाच आम्ही भाविका म्हणून हो. म्हणतो भाविका म्हणतो. अच्छा पूर्वीपासून. हो आणि ह्या ज्या गावात हे पाषाण आहे नाही त्या गावात पाण्याला किंवा कशाला तोटा येणार नाही अशी याची ख्याती आहे. प्रसिद्ध ख्याती आहे अशी. कसं कायम म्हणजे सतत पाणी हे वाहतच राहते इथल्या गावातलं वाहतं पाणी आहे कायमचं. हा हॉल सगळं गावकऱ्यांनी बांधलाय का? हो गावकऱ्यांनी गावातल्या लोकांनी. हे लोक आमचे कोणी देणगी वगैरे घेऊन काय असतात हां काय काय फंक्शन फंक्शन वगैरे असतात ना ती सगळं इथं. शिरोडकर आपले दिगंबर वगैरे हे मास्तर होते गोव्याला. हे लोक आम्ही होतो गोव्याला त्याने होतो. वर्गणी काढून हा हॉल बांधला. आम्ही कोणाकोणाकडे गेलो त्यांच्याकडून पैसे गोळा घेतले 5,000-5,000 रुपये कोणी 10,000 दिले असे घेतले आणि ते आम्ही तो हॉल बांधला.
आम्ही जास्त करून 4 माणसांनी भाग घेतला होता. एक दिगंबर शिरोडकर, मी, दुसरा यशवंत आरोसकर आणि आमचा हा मोहन परब, असे 4 लोकांनी भाग घेतला आणि पैसे गोळा केलेत लोकांच्याकडून आणि हा हॉल बांधला. हे मेन पाषाण आपलं दांडेकर म्हणजे असा हे पाषाण आहे की पूर्वीच्या जी गावाची सीमा संपूर्ण आखलेली आहे, याचा महत्त्वाचा वाटा दांडेकरचा आहे. अजूनपर्यंत कुठे काय करायचं सीमेचा सगळं तो दांडेकराकडूनच करून घेतात. असं हे पूर्वीपासूनचं रीत चालू आहे ते. हे नाईक परिवारातील एक बाई इथं सती गेली होती पूर्वी केव्हा तरी, तर तिची ही काय आहे, हे पाषाण म्हणजे ही मूर्ती आहे त्या सतीच्या नावाचं. ते नाईक समाजाची ही व्यक्ती होती त्यांच्यापैकी. पूर्वीच्या इसवी सन काळ म्हणजे ते काय ते खूप जैनच्या वेळची, जैनांच्या वेळची आहेत ती. अच्छा, एवढी जुनी आहे. हो. पूर्वी इथं जैन देवस्थान होतं ते नंतर. हो हो, ती ही पाषाणच त्यावेळची आहे, जैनांच्या वेळची. आणि ती नंतर स्थापना करताना ती काढलीत आणि ती बाजूला ठेवलीत आणि ही नवीन पाषाणं आणून स्थापना केलेली असं आमच्या माहितीप्रमाणे. आम्ही फार पूर्वीचं असल्यामुळे आम्हाला तेवढी काही माहिती सांगता येणार नाही पूर्णपणे अशी काय ते. पण आमच्या देवस्थानपैकी हे एक दळव्याचं महत्त्वाचं आहे आणि ह्याचा दळव्याचा मान पहिला आहे. हे लोक माटवण येथे मुक्कामाला आहेत, पण प्रत्येक कार्यक्रमाला ते इथे येतात. आता जत्रेला समजा देवस्थानची पालखी वगैरे असेल तर त्याचा मान पहिला आहे, पुढे ते लागणार आणि पालखीचा चालू होणार. असे महत्त्वाचे आपल्या दळवी म्हणून आहे ते भाषा. तर हे पूर्वीपासून आमच्या गावामध्ये शेती जास्त होती. जी शेतीचे कामं, अवजारे वगैरे सर्व बनवायचं काम, नांगरापासून ते संपूर्ण शेतीचे कामाला येणारी अवजारं, हे सुतार म्हणजे आता मेस्त्री लावतात, हे करायचं. त्या गावात त्यांचं म्हणून ते या ठिकाणी त्यांनी एक त्यांचा वस म्हणून इथे स्थापन झाला आणि त्याचीच ही वस देवळी आहे. एक छोटंसं मंदिर त्या लोकांनी बांधलेलं आहे. हां, हे आमचं कुळकार मंदिर, हे कुळकाराचं मंदिर. आणि या ठिकाणी जी काय नाही आमच्या देवस्थानात ज्या काय नाही मूर्त्या आहेत देवतांच्या, उदाहरणार्थ माऊली, किरोबा, रवळनाथ, त्यांचे जे काय उत्सव मूर्त्या आहेत किंवा त्यांचे मुखवटे ते इथं आणून ठेवलेले असतात. इथं आम्ही आणून ठेवतो
आणि उत्सवाच्या वेळी आम्ही त्यांना पालखीतून काय करतो फिरवतो, त्यांची मी हे काढतो फिरवून उत्सवाच्या वेळी. तर हा इथं आहे ना, हा गिरोबाचा मुखवटा, हा दिसतो तो गिरोबाचा मुखवटा. इकडे हा आहे तो रवळनाथाचा मुखवटा, रवळनाथाचा मुखवटा. हां, आणि बाकीचे हे असेच त्याचे परिवार आहेत ते काही काही. ही पण तशीच मूर्ती आहे माऊलीसारखी, माऊलीची असते तशीच आहे ती, पण ती नव्हे ती, ही मी तर इथे आहे बा माऊलीची, अशीच आहे माऊली, अशी आहे माऊली. बरं, तिथं आहे ते पाषाण, तिकडे आहे तो. त्याच्या बाजूला आहे तो बालाचा पूर्वस मुखवटा. त्याच्यानंतर आहे तो परभुवस आणि बाकीचे इतर परिवार आहेत त्याचा. गिरोबाच्या मंदिरामध्ये उत्सव म्हणजे जत्रा गिरोबाची, त्यावेळी आम्ही हे तिकडे नेतो. हे त्याची मूर्ती, हे मुखवटा आहे तो तिथे आम्ही नेतो. तरंग आणि हा मुखवटा आणि कळस आहे तिथे त्यांच्याबरोबर, तो तिकडे नेतो. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही आणतो आम्ही इकडे आणि इथे आणून ठेवतो परत. तसं ज्यावेळी रामनवमी असते, त्या रामनवमीच्या वेळी तिथं उत्सव असतो मोठा गिरोबाच्या मंदिरामध्ये, त्यावेळी आम्ही परत हा मुखवटा तिकडे नेतो आणि गिरोबावर चढवतो आणि परत उत्सव संपला की परत आणून इथं ठेवतो. आता इथे हे सुशोभीकरण तुम्हाला दिसत आहे, हे आम्ही परत बंधूने केलेलं आहे परत ह्या मंदिरात. आणि मेन आम्ही परत म्हणजे आमच्या घराण्याचं ते कुलदैवत म्हणून आम्ही कुळकार म्हणतो, महाराजांची कुलदेवता. कुळकाराचा पाटो म्हणतात त्याला, कुळकाराचा पाटो म्हणतात त्याला. आणि याच्यामुळे काय आहे, पूर्वीपासून जी आमची घरं आहेत ह्या मंदिराला तोडत नाही, एकमेकाला लागून संपूर्ण जोडलेली घरं आहेत, तुटलेली नाही, तुटलेली नाही, संपूर्ण एका लाईनीत एकमेकाला जस झालेली. हो. आणि जवळ 10 गणपती आहेत. हे जरी घरं जोडलेली असली तरी प्रत्येकाचा गणपती असा वेगळा वेगळा पुजतो आम्ही, प्रत्येकजण आपला आपला. धालोत्सव तो हा कार्यक्रम इथं होतो. तो नेम झाल्याचा कार्यक्रम इथे होतो आणि पौष महिन्यामध्ये होतो हा धालोत्सव. पौष महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, पौष महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात धालोत्सव होतो येथे. आमच्या मराठी महिन्यांचा पहिला महिना चैत्र महिना, आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इकडचा उत्सव सुरू होतो गावातला. गुढीपाडव्याला इथं आम्ही भटजी येतात आणि पंचांग वाचन करतात. संपूर्ण वर्षाचं हे वाचन करून भविष्य सांगतात, पाऊस कसा पडणार, किती पडणार वगैरे ते सांगतात इथं भटजी. आणि त्या दिवशी घट बसतात 9 दिवसपर्यंत. मग देवस्थानात इतर कुठली कामं होत नाहीत रामनवमी होईपर्यंत. मग तो हा इथं उत्सव हा होतो. त्याच्यानंतर रामनवमी, ते रामनवमी चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी, त्या दिवशी त्याच्या आधीच 9 दिवस घट बसलेले असतात. आणि त्यावेळी इथं गिरोबाच्या मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव होतो. त्या ठिकाणी 10 दिवस नाटकं होतात, दशावतारांची आणि गावातल्या लोकांची अशी नाटकं होतात त्या ठिकाणी. आणि तो 10 दिवस उत्सव चालतो त्या ठिकाणी रामनवमीचा. त्याच्यानंतर आषाढी एकादशी, आषाढ महिन्यामध्ये परत आषाढी एकादशी होते, ती गिरोबाच्या मंदिरामध्ये होते. एकादशीचा हे होतो सप्ताह, त्याला 24 तासांचा सप्ताह, 24 तास, 1.5 दिवसात. हो, तो सप्ताह होतो. त्याच्यानंतर तो झालं की नंतर मग कवळास होतो इथं. कवळास म्हणजे काय, तर ही जी तरंग आहेत नाही, तरंगांचे देवपान करायचं, तरंग बाहेर काढून अंधार उभे करून देवपान करायचं. आणि त्यावेळी कोपण झालं की मग ती तरंग आणायची इकडे, ती साड्या सोडायच्या आणि ठेवायच्या, आणि तरंग बाजूला तिथं देवळामध्ये रवण्यासाठी आम्ही ठेवतो हे करून उभी करून. साड्या त्या स्वच्छ करायला म्हणजे मडवळ त्यांच्याकडे देतो साफ करायला. ती साड्या धुवून वगैरे साफ करून देतात नंतर मग दसऱ्याच्या वेळेला. आणि त्याच्यानंतर श्रावण शुद्ध प्रतिपदा ही जी आहे, या ठिकाणी आम्ही गावातले लोक
कोण कोण हे उत्सव साजरा करतात, म्हणजे भजनं करतात. आणि भजनाच्या वेळी कोण प्रत्येकजण आपली रात्र अशी साजरी करतो इथं. म्हणजे काहीतरी हे भजनाच्या कार्यक्रमात भजनाच्या लोकांना काहीतरी हे देतो, खाद्य असं काहीतरी. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना 31 दिवस भजन असतात. दर दिवशी भजन केलं जातं 30 दिवस. ज्याला एक आवड आहे तो इथे तो खर्च करतो. म्हणजे आज बा मी केला, उद्या दुसऱ्याने केला, अशा पद्धतीने साजरा करतात. म्हणजे त्या दिवशीचा भजनाचा खर्च त्याने करायचा, कोणी त्याची इच्छा असेल त्याने, असं चालतो. त्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदा ही ह्याला या दिवशी घटस्थापना होते. दसऱ्याच्या आधीची घटस्थापना म्हणतो त्याला आपण. आणि त्या घटस्थापना करून इथं देवीला त्या दिवशी जे काय 9 दिवस रंग आहेत त्या रंगाप्रमाणे साडी नेसवतो. पहिल्या नव्या दिवशी काय होतं, नव्या दिवशी तरंगा असतात, ही सोडलेली तरंगा असतात, ती नव्या दिवशी ते त्यांना साड्या नेसवतं, म्हणजे साड्या नेसवणं हे काम चालतं. आणि त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. संपूर्ण गावाला महाप्रसाद देतो. दिवशी दसरा, विजयादशमी. तर विजयादशमीच्या दिवशी तरंग नेसून तयार झालेले असतात रात्रीच्या वेळी. दुसऱ्या दिवशी तरंग इथं असतात रावणाच्या देवळामध्ये तरंग. आणि तिथून मग ते आम्ही हे सिमोल्लंघन आमच्या भाषेत म्हणतो आपण, पण शिवलग्न आम्ही करतो इथं. मग शिवलग्नासाठी तरंग तिथून आम्ही मग ती इथे आणतो. इथं त्याची शिवलग्न मग सांगितलं होतं मला त्याप्रमाणे इथं शिवलग्न होतात. आणि तिथून नंतर मग ती तरंग तिकडे जातात. ते त्याला बालाचा मान म्हणतो. त्या बालाच्या मानावरती समोर देवीच्या समोर बालाच्या मानावर तरंग नेतात. तिथं देवपान करतात. आणि इथून देव मग देवळात न आणता सरळ पावणेराला दळव्यांकडे जातात तिथूनच. आणि दळव्यांकडे त्या दिवशी रात्रीच्या वेळेला तिथं असतात ते. दुसऱ्या दिवशी त्यांचा पावणेर असतो. तो पावणेर झाला, पावणेर म्हणजे काय, सगळ्या लोकांना जेवण वगैरे असतं तिथं. ते झालं की नाही की मग रात्री परत ती तरंग आमच्या इथं परबांकडे येतात, कुळकाराकडे. आणि तिथून मग ते सांगितल्याप्रमाणे ते 5 मान चालतात असे ते त्या दिवशी. म्हणजे दसरा उत्सव मग संपला त्यावेळेचा. त्या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री ही लहान लहान मुलं आहेत 10-12 वर्षाची, 13-14 वर्षाची, ही मुलं मोठा एक नरकासूर करतात तयार. आणि नरकासूर तयार करून त्याची रात्रीच्या वेळी मिरवणूक काढतात. म्हणजे हे नरक चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे काम ते करतात पूर्ण. आणि नरकासुराची मिरवणूक काढून गावातून फिरवून आणून ती नंतर मग त्याचं इकडे आणून दहन करतात त्या नरकासुराचं. आणि पहाटेला मग त्या दिवशी पहाटेला मग ते सगळे लोक काय ते हे करतात, काय करतात, नरकासुराला मारतात आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे. इथं देवळामध्ये पण इथं मारतात अशी. हे कारेटं म्हणून असतात ती फोडतात आणि करतात नरकासूर. आणि त्याच्यानंतर मग ही जी तरंग आहे ती तरंग मग इथं आम्ही त्या तरंगांना नैवेद्य करतो. तो नैवेद्य कसला तर पोह्यांचा नैवेद्य करतो. पोह्यांचा नैवेद्य करतो. पोह्यांचा नैवेद्य करून झाला की नाही की मग ही तरंग खाली गिरोबाच्या देवळात नेतो आम्ही. तिथंच पर्यंत पोह्यांचा नैवेद्य असतो म्हणून ती तरंग तिथे नेतो. कुठे त्या गिरोबाच्या मंदिरामध्ये नेतो. आणि तिथं ती आता आहेत, ती इथं आज सध्या तिथंच आहेत ती. तर तिथं पण तिथं जाऊन गेल्याच्यानंतर ते पण पोह्यांचा नैवेद्य करतात. त्या स्थळातले लोक आहेत ते, गिरोबाच्या स्थळातले लोक आहेत ते. आणि ते पोह्यांचा नैवेद्य झाला की तरंग आम्ही तिथं ठेवतो. आणि आम्ही मग सगळे घरी येतो. आणि तिथं आम्ही ठरवतो की आता तिथून ही तरंग मूळ अधिष्ठान जे आमचं आहे दाडेली म्हणून तिथं केव्हा न्यायची हे आम्ही तिथं ठरवतो. आणि ती ठरवून मग आम्ही घरी येतो. आणि अशा प्रकारे ही आता तरंग तिकडे न्यायचा दिवस शनिवार, उद्याचा तारीख किती, 25 तारीखला तिकडे आम्ही मूळ अधिष्ठान दाडेलीला नेणार आहे. तिकडे नेणार. तिथे जे देवपानाचा कार्यक्रम म्हणा, ते मोरजकर कंपनी आहे तिथले जे राहणारे आहेत तिथे ते संपूर्ण आमचा म्हणजे पाहुणेचार करतात. म्हणजे आम्हाला जेवण वगैरे वाटतात. म्हणजे तिथे पुन्हा अवसार उभे राहतात. आणि जे काय त्यांचे अडचणी आहेत ते तिथे सोडवल्यानंतर मग आम्ही रात्री येतो, पुन्हा मंदिरमध्ये येतो. तरंग मंदिरामध्ये येतात. मग तो उत्सव, दिवाळीचा उत्सव तेवढा मग संपला. हां, नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा, नरकासुराच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा आणि बलिप्रतिपदा. या बलिप्रतिपदेच्या दिवशी आम्ही मानकरी आहोत ते काय करतो, देवाला नैवेद्य दाखवतोच. पण संध्याकाळच्या वेळेला
तिकडे आमचा एक राखण्याचा कोण तो देव आहे, राखण्याचा देव म्हणतात त्याला, राखण्याचा देव, रक्षण करता म्हणजे संरक्षण करतात. त्या राखण्याच्या देवाकडे हे करतात, सत्यनारायणाची महापूजा करतात संध्याकाळी. आज आहे ना. आज आहे हो. ते आज तो दिवस आहे, तो राखण्याच्या देवाकडे पूजा करायचा, सत्यनारायण पूजा करायचा. ते अजून ते काय करायचं हे ठरलेलं असेल कदाचित, आम्हाला काय त्याची अजून कल्पना नाही काय करणार ते. ते पूर्वी कसं होतं, गुरंढोरं होतं, तिकडे चारायला वगैरे संपूर्ण त्या पटांगण आहे तिकडे चारायची वगैरे. आणि पूर्वीपासून एक म्हण आहे, तो देव आहे ना तो त्यांचं रक्षण करता, असं ते पूर्वीपासून ठरलेलं आहे. म्हणून तो राखण्याचा देव म्हणजे जे राखण करतात म्हणजे आम्ही सगळे त्यांचा देव म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्या ठिकाणी वर्षाला एक आम्ही पूजा करतो. कार्तिक शुद्ध 12 द्वादशी तुळशी विवाह. तुळशी विवाह आधी आम्ही देवस्थानात देवांच्या ज्या तुळशी आहेत, आता इथं एक तुळस आहे आमची देवाची, ही तुळस, किंवा ती गिरोबाकडे एक तुळस आहे ती तुळस, तिथं आमची कुळाचा मान आहे तो, तिथं तुळस आहे ती देवाची तुळस ती. तसं प्रत्येक मानकऱ्याच्या ह्याच्याकडे पाटा आहे त्यांचे, त्या दाणेकराकडे आहे, रावणाकडे आहे. ते आपल्या आपल्या देवतांची काय करतात, तुळशींची पूजा हे करतात, विवाह करतात, लग्न लावतात. आणि मग संपूर्ण गावातील लोकांच्या तुळशींचा विवाह होतो. ते 15वडा जो आहे त्या 15वड्यामध्ये केव्हा तरी आम्ही ठरवतो की आणि तरंग मानावर आणतो आणि तिथं देवपान करतो. आणि त्यावेळी देवपान करून मग ती सुवर्णाच्या लवेची म्हणून पारत धरतात डुकराची. तेवढं ते काम करतो. डुकराची पारत कधी मिळतो कधी मिळत नाही, पण ते तेवढं तर करायचं असतं ह्याच्याप्रमाणे, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे ते आम्ही काम करतो तिथं. अष्टमी ही माऊलीची जत्रा या दिवशी, मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, दुर्गाष्टमी म्हणतो तिला आम्ही. तर ती अष्टमी त्या दिवशी काय होतो, देवीची दशावतारांची हे होते, नाटक होतं इथं, जत्रा म्हणून जत्रा म्हणजे दही काला म्हणतात तो, जसा तिथं होतो तो झाला. इथे झाला अष्टमीचा ते नवमीचा आमचा तो गिरोबाकडे जत्रा होती. गिरोबावी आपल्या गावातच आहे ना, म्हणजे पंचायत. आणि ते झालं की मग आमचं हनुमान मंदिर आहे बाजारात, त्या ठिकाणी एक जत्रा होते. अशा करून आमच्या गावात 3 जत्रा होतात. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर हा रावणाची म्हणून जत्रा एक होती, 1 महिन्यानंतर म्हणजे आमच्या एकूण गावात 4 जत्रा होतात. ह्याच पौष महिन्यामध्ये रावणाचा जत्रा आली की मग आम्ही काय करतो, धालोत्सव करतो. तो पौष महिन्यामध्ये धालोत्सव सुरू होतो. पहिल्या 15वड्यामध्ये धालोत्सव होतो. बायका त्या ठिकाणी धालोत्सव साजरा करतात त्या कुळाच्या मानावरती, आणि तो एक उत्सव होतो. आमच्या फाल्गुन महिन्यामध्ये होळी पौर्णिमा. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी इथं आम्ही घालतो. आणि ती होळी असते ती पोपळीच्या झाडांची, आणि ती होळी आम्ही तोडतो, पोपळी तोडतो आणि आणतो इथं, आणि इथं आणून होळी हे करतो, उभी करतो. आणि 7 दिवसपर्यंत तो उत्सव साजरा केला जातो. आणि देवस्थान पुरं आहे, आणि त्याला आम्ही होळेसार म्हणतो मेन. हे देवस्थान संपूर्ण त्याच्या ताब्यात देतो. म्हणजे तुम्हाला इथे आम्ही काय करत नाही, मेन त्याच्या हातीत सगळं असतं. तुम्हाला काय ठेवायचं असलं तर तिथे ठेवायचं, इथं नाही. 7 दिवस त्या होळीकडे त्या 7 दिवस झाल्यानंतर पुन्हा इथे रिवाजाप्रमाणे आपले कार्यक्रम चालू होणार. हो. आणि होतो प्रत्येक घराकडे जाऊन त्यांना आम्ही काय देतो, तीर्थ देतो, कळस वगैरे फिरून. असा प्रत्येक घराकडे, कुठलंही घर चुकवलं जात नाही संपूर्ण गावात संपूर्ण गावातल्या. आणि त्या ठिकाणी गावात फिरून झाल्यानंतर पुन्हा तो आमच्या देवघरात येतो मांडावर. त्या ठिकाणी मग रात्री उपहार वगैरे करून चांगल्या प्रकारे उपहार वगैरे करतो, आणि मग ते कार्यक्रम तिथे समाप्ती करतो. हे झाले आमचे गाव. माऊली देवीचं दर्शन छान झालं, माहितीसुद्धा भेटली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गिरोबाच्या दर्शनासाठी. चला तर आपण तिकडेच भेटू. गिरोबाचं देवळात जाऊन दर्शन झालं आता, पण तिथे फोटोशूट अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही घेतलं नाही आहे. हे फक्त मी तुम्हाला बाहेरनंच दाखवतो. हे बघा, हे मंदिर आहे, अजून काम चालू आहे त्यांचं, पूर्ण झालं नाही आहे. अजून एखादा वर्ष जाईल असं वाटतंय.
हे बाहेरनं पहा मंदिराचा देखावा छान आहे, खूप सुंदर होणार आहे नवीन तयार झाल्यानंतर, पण थोडा वेळ लागेल. हां, तर ते गिरोबाचं जे मंदिर आहे तिथं पूर्वी एक मोठी राय होती. राय म्हणजे काय, जंगल असं होतं. आणि ते जंगलात तिथं एक अशी काहीतरी मूर्ती होती की ती आम्हालाही काही माहीत नाही कसली होती काय की. तर तिथं ती भटीण राहायची. एक ती त्या भटणीची गाय होती. ती गाय नेहमी कुठं तर जायची रानामध्ये, आणि ती घरी आली की नाही दूध काढायला त्यानं दूध मिळत नव्हतं. मग ही दूध हिचं कुठं जातं ते त्यांना काय तिला काय कळेना. म्हणून एक दिवशी तिने ती जी गाय जाते तिच्या मागून ती गेली आणि तिनं बघितलं तर ती गाय जाऊन त्या पाषाणावरती दूध पाना सोडायची. आणि तिच्यावरून मग तिला कळलं की इथं काय आहे, देवस्थान आहे. आणि मग ते तिथं देवस्थान ते उघडकीस झालं हे गिरोबाचं देवस्थान. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय काय घडल्या घटना खूप जुन्या आहेत, त्या आम्हाला काय तेवढं माहीत नाही, सांगता येणार नाहीत पूर्वीच्या काय आहेत त्या. पण तिथं मग एक आणखी मूर्ती आता अशी आहे की त्याला आम्ही अनादी गिरोबा म्हणतो. तो अनादी गिरोबाची एक मूर्ती आहे. तिचे हे एवढे पाय तोडलेले आहेत, हात तोडलेले आहेत, आणि एक मूर्ती देवळाच्या मागच्या बाजूला ह्याच्यात अशी राय कशी आहे तिथं ती पडलेली आहे राहती. आणि तिथं म्हणजे तो अतिशय कडक देवस्थान आहे ते. त्या अनादीचं देवस्थान आहे की नाही. अनादी ह्याचा अर्थ मला कळला असेल. अनादी, आदी आणि अनादी. अनादी म्हणजे प्राचीन आणि आदी म्हणजे हल्लीचं असं ते. तर तो अनादी म्हणतात त्याला आम्ही. तर ते प्राचीन देवस्थान तिथं आहे ते पूर्वीचं. आणि ते सांगता येणार नाही, आम्हालाही सांगता येणार नाही, कोणाला सांगता येणार नाही कधीच आहे ते, कळलं की नाही. चला तर मी हा व्हिडिओ आता माऊली आणि गिरोबा यांचं दर्शन झालं आहे, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.